नमस्कार. आज आपण व्यवसायाच्या एका खूपच इंटरेस्टिंग प्रकाराबद्दल बोलणार आहोत. हा विषय तुमच्या 12वीच्या अभ्यासक्रमासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे भागीदारी. चला मग सुरुवात करूया आणि हा संपूर्ण विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी भागीदारी म्हणजे नेमकं काय त्याची ओळख करून घेऊ. मग त्याची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत ते बघू. त्यानंतर भागीदारांमधला करार इतका महत्वाचा का असतो, नफ्याची वाटणी कशी केली जाते आणि शेवटी एका सोप्या उदाहरणातून हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं तेही पाहणार आहोत. जरा विचार करा, समजा कोणी एकट्याने व्यवसाय सुरू केला. त्याला किती अडचणी येऊ शकतात. भांडवल कमी पडतं, व्यवसायात लागणारी सगळी कौशल्य एकाच व्यक्तीकडे नसतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळी जोखीम एकट्यावरच असते. मग अशा परिस्थितीत व्यवसायाचा विस्तार करणं किती अवघड होऊन बसतं नाही का? मग यावर उपाय काय? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे भागीदारी. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येतात, आपापलं भांडवल, कौशल्य, अनुभव एकत्र आणतात, तेव्हा व्यवसायाला एक नवी ऊर्जा मिळते आणि त्याचा विस्तार करणं खूप सोपं होतं. म्हणायला हरकत नाही की एकल व्यापाराच्या मर्यादांवर भागीदारी हा एक जबरदस्त उपाय आहे. बरं, कायदा काय म्हणतो भागीदारीबद्दल? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा काही लोक एकत्र येऊन नफा कमावण्याच्या उद्देशाने एखादा व्यवसाय करतात, तेव्हा त्यांच्यातल्या या नात्यालाच भागीदारी असं म्हणतात. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे नफा वाटून घेण्याचं वचन आणि दुसरं म्हणजे एकमेकांच्या वतीने काम करण्याची तयारी. चला, आता भागीदारीची काही खास वैशिष्ट्ये पाहूया. याच गोष्टींमुळे भागीदारी हा व्यवसाय प्रकार इतरांपेक्षा वेगळा ठरतो. भागीदारीची सुरुवात नेहमी एका कराराने होते आणि तो लेखी असेल तर उत्तमच. अर्थात मुख्य हेतू हा नफा कमावणे आणि तो वाटून घेणे हाच असतो. व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर असावा लागतो. पण एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे भागीदारांची अमर्यादित जबाबदारी. याचा अर्थ काय? तर व्यवसायावर जर कर्ज झालं तर ते फेडण्यासाठी भागीदारांना त्यांची वैयक्तिक मालमत्ता विकण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. ही एक मोठी जोखीम आहे, हे लक्षात ठेवा. भागीदारीसाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 सदस्य लागतात आणि प्रत्येक भागीदार हा दुसऱ्याचा एजंट किंवा प्रतिनिधी म्हणून काम करतो. आता बोलूया भागीदारीच्या सगळ्यात महत्त्वाच्या डॉक्युमेंटबद्दल, तो म्हणजे भागीदारी करारनामा किंवा पार्टनरशिप डीड. हा करार म्हणजे भागीदारीचा आत्मा असतो. भविष्यात होणारे वाद, गैरसमज टाळण्यासाठी हा करारनामा खूप खूप महत्त्वाचा आहे. ह्या करारनाम्यात असतं तरी काय? तर सगळं काही. भागीदारांची नावं, पत्ते, व्यवसायाचं स्वरूप, कोणी किती भांडवल आणलं, नफा तोटा कोणत्या प्रमाणात वाटायचा, भांडवलावर व्याज मिळणार का, उचल केल्यास त्यावर व्याज लागेल का, अशा सगळ्या लहान सहान गोष्टी स्पष्टपणे लिहिलेल्या असतात. यामुळे काय होतं तर व्यवसायात पारदर्शकता राहते आणि पुढे जाऊन कोणताही गोंधळ होत नाही. आता समजा वर्षाच्या शेवटी व्यवसायाला चांगला नफा झाला, मग तो थेट भागीदारांमध्ये वाटला जातो का? नाही. थांबा, इतकं सोपं नाहीये. आधी करारात ठरल्याप्रमाणे काही ॲडजस्टमेंट कराव्या लागतात आणि ह्याच कामासाठी एक विशेष खातं बनवलं जातं, ज्याला नफा तोटा विनियोजन खाते असं म्हणतात. हे खातं म्हणजे नफा तोटा खात्याचंच पुढचं पाऊल आहे. ह्याची सुरुवात होते निव्वळ नफ्याने. मग त्यातून भागीदारांना द्यायचा पगार, भांडवलावरचं व्याज, कमिशन ह्यासारख्या गोष्टी दिल्या जातात आणि मग जो नफा उरतो तो त्यांच्या भांडवल खात्यात ट्रान्स्फर केला जातो. बरं, हे खातं दिसतं कसं? एकदम सोपं आहे. बघा, जमा बाजूला म्हणजे क्रेडिट साईडला आपण वर्षाचा एकूण निव्वळ नफा लिहितो आणि नावे बाजूला म्हणजे डेबिट साईडला त्या नफ्यातून भागीदारांना काय काय द्यायचंय त्याची नोंद करतो, जसं की पगार, व्याज वगैरे. आणि मग सगळ्यात शेवटी जे काही उरतं तोच असतो खरा वाटणीपात्र नफा. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जी काही थ्योरी शिकलो ती एका प्रॅक्टिकल उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया, म्हणजे सगळा विषय डोक्यात एकदम फिट बसेल. उदाहरण अगदी सरळ आणि सोपं आहे. ए आणि बी असे 2 पार्टनर आहेत. एने 1,00,000 रुपये गुंतवलेत आणि बीने 50,000. वर्षाच्या शेवटी त्यांना 30,000 रुपयांचा नफा झाला आहे आणि त्यांच्या करारानुसार दोघांनाही त्यांच्या भांडवलावर 10% व्याज द्यायचंय. चला, हे गणित आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये सोडूया. स्टेप 1, दोघांच्याही भांडवलावरचं व्याज कॅल्क्युलेट करू. स्टेप 2, एकूण नफ्यातून हे टोटल व्याज वजा करू. आणि स्टेप 3, जो काही नफा उरलाय तो दोघांमध्ये समान वाटून टाकू.
समान का? कारण उदाहरणात काही वेगळं प्रमाण दिलेलं नाहीये. आहे की नाही सोपं? आता हे सोडवलेलं खातं बघा. जमा बाजूला पूर्ण 30,000 रुपयांचा नफा दिसतोय. नावे बाजूला एचं व्याज आलं 10,000 रुपये, म्हणजे 1,00,000वर 10%. आणि बीचं व्याज आलं 5,000 रुपये, 50,000वर 10%. दोघांचं मिळून व्याज झालं 15,000. मग 30,000तून हे 15,000 वजा केले तर उरले किती? 15,000. हाच तो वाटणीपात्र नफा जो ए आणि बी मध्ये समान म्हणजे प्रत्येकी 7,500 रुपये वाटला गेलाय. तर मग फायनल हिशोब काय झाला? एला त्याचे 10,000 रुपये व्याज अधिक 7,500 रुपये नफा असे एकूण 17,500 रुपये मिळाले. आणि बीला त्याचे 5,000 रुपये व्याज अधिक 7,500 रुपये नफा असे एकूण 12,500 रुपये मिळाले. आता नक्कीच लक्षात आलं असेल की नफ्याची वाटणी कशी होते. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न. आपण आकडेमोड शिकलो, सगळं गणित समजून घेतलं, पण भागीदारीचा खरा पाया काय असतो? फक्त नफा कमवणे की भागीदारांचा एकमेकांवर असलेला विश्वास? यावर नक्की विचार करा, कारण कोणताही व्यवसाय असो तो फक्त आकड्यांवर नाही तर माणसांमधल्या विश्वासावरच टिकतो आणि मोठा होतो.